कुठं म्हणजे प्रवास काय होता तो? सेवन सिस्टर्स. 7 सिस्टर्स का? हां, बरं, किती दिवस लागले आपल्याला? 16 दिवस. काय अनुभव काय होता? अनुभव अतिशय बाय रोड होतो, त्यामुळे जबरदस्त अनुभव होता. अच्छा, किती जण होता तुम्ही? 5 जण होतो. अच्छा. आनंद इंग्लिश स्कूलचे डाने सर, अच्छा. श्रीगोंदे 3 जण होते. बरं, किती तारखेला निघालेले तुम्ही? 25 तारखेला निघालो. आणि कितीपर्यंत तुमचा प्रवास पहिला होता? नॉनस्टॉप आम्ही आलो 8 तारखेला. अच्छा. पहिला प्रवास आमचा डायरेक्ट नॉनस्टॉप वाराणसी केलं. वाराणसी. आर्याची गाडी घ्यायची होती, पण आर्याला रात्री आम्ही पोचल्यामुळे उशीर झाला. बरं बरं. हां. आर्या शिरकी तिला म्हणलं मी तुझी तिथे येऊन गाडी घेणार. विद्यार्थी आमची म्हणून म्हणलं चला. बरं बरं. दुसऱ्या सकाळी फोन तिचा लागला होता. 7 सिस्टर्स कुठले कुठले ठिकाणं सांगा की म्हणजे? सेवन सिस्टर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड ही सगळी. पण मणिपूरकडे एंट्री नव्हती आपल्याला. होय का? हां, त्यातलं काय भारी काय वाटलं आपल्याला? अरुणाचल प्रदेश काय काय सांगाल तुम्ही? अप्रतिम. निसर्ग म्हणजे सौंदर्य वगैरे काय? निसर्ग सौंदर्य म्हणजे भरपूर. एक हो. तवांगमध्ये तवांग प्रांत आहे ना, अतिशय जबरदस्त आहे. हुमला पास किंवा पहिला पिक्चरचं शूटिंग झालं तिथे, जंग वॉटरफॉल, बरं बरं. नंतर माधुर लेक, सँडस्टर लेक म्हणून. अच्छा. हां. जबरदस्त. बरं, अवश्य आणखी तुम्ही फिरून घ्या अशी माझी इच्छा आहे. सगळ्यांनी अच्छा, जावं. म्हणजे फिरलं पाहिजे आपण. फिरलं पाहिजे. म्हणजे तो आनंद जो आहे तो आपण आनंद खूप शब्दात वेगळा आहे. आपण शब्दात मांडू शकत नाही. शब्दात आपण अरुणाचल मांडू. प्रदेश सुरू झालं की नाही की हां, असं हां. घाट सेक्शन, टोटल घाट अरुण संपूर्ण डोंगराचं अरुणाचल प्रदेश. त्यातलं भारी कोणतं वाटलं ठिकाण आपल्याला? तवांग, तवांग का? मुंगला पास. बरं, आणखी वेगळा काय अनुभव आला आपल्याला? बघा अनुभव एक गाडी घेऊन फिरण्याचं आपल्याला पाहिजे ते वाटेल ते ठिकाण आपण करू शकतो. जिथं पाहिजे तर मुक्काम करू शकतो. चहाचे मळे बरेच होते, बऱ्याच गोष्टी पाहायला भेटल्या. बरं. येताना आम्ही राऊंड आणि आणखी एक आम्हाला 12 ज्योतिर्लिंग करायचं म्हणून बाबा बैद्यनाथला आम्ही पश्चिम बंगालमधनं पुन्हा तिकडे झारखंडमध्ये शिरलो. आमचा रोड होता वेगळा, तेवढ्यासाठी आम्ही इकडं आलो. तिथून मग बोधगया गेलो. बोधगया पण जबरदस्त आहे. बरं बरं बरं. आपल्या इकडचे लोक भेटले असतील तिकडे आपल्याला? 80% महाराष्ट्रातील लोक अबोव 60च्या वरचे बरेच जण पॅकेज घेऊन 90,000 1 लाखाचं पॅकेज घेऊन तिथं बरं, आले होते आता पाहायला. 1 लाखाचं पॅकेज घेऊन ते आलेले आहे. पॅकेज देऊन पण आपण जर बाहेर. स्वतःशी सफर करतो ना तर एक आपण सफर वेगळा. केल्यावर आपलं खूप पैसे वाचतात. होय, आणि ग्रुपमध्ये म्हटल्यानंतर वेगळा आनंद मध्ये हां, मिळतो. ग्रुपमध्ये एक वेगळा अनुभव जबरदस्त. खाणं पिणं तिकडं जराशे वेगळंच आहे. तिकडं भातच आहे होय का? जास्त. तर आपण जाताना पण काय नेलं असेल? बरोबर. हा, जाताना दिवाळीत गेलो त्यामुळे दिवाळी घेऊन गेलो. अच्छा, आता पुढचं आपलं काय टार्गेट आहे? आता पुढचं Seven target Sisters आमचं झाले आता. Seven Sisters झालं आता. आता आता त्याच्या- उन्हाळ्यात केरळ कोस्टल रोड आपला, गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी करून रिवर्स माघारी. हाच ग्रुप असेल तुमचा का? नाही, हा वेगळा आता. हा त्यांचं झालेला आहे. आता माझा राहिलाय म्हणतो बाय. बरं, आपण काय काय फिरलं याच्या आधी? आपण म्हणजे काय काय फिरून झालं आपलं? 12 ज्योतिर्लिंगातलं झाली. 12 ज्योतिर्लिंग complete झालीत आपली. बरं. 4 धाम कंप्लीट झाली. अच्छा, म्हणजे फिरण्याची आवड आहे आपल्याला. राईड म्हणजे ट्रेकिंगची आवड आहे. ट्रेकिंगची आवड आहे. 150+ किल्ले झाले. 150+ किल्ले झाले. हा, बरं बरं बरं. आणि हा प्रवास आत्ताचा एक वेगळा होता. वेगळाच एकदम मस्त वाटला प्रवास सेवन सिस्टरचा. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी तो आनंद घ्यावा आणि वाटलं तर मी पण येतो तुमच्यासोबत पुन्हा एकदा. म्हणजे आपल्याला सगळी माहिती झालेली आहे माहिती त्यामुळे. झाली. तुमच्या ह्याच्यातच आता एखादा आमचं हे करावं सुरुवात. नक्की 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 तुम्ही वेळ काढा, आपण श्री गणेशा करून टाकूया लगेच. अरे वा, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही फिरून आले, आम्हाला पण असं त्या ठिकाणी गेलोय असं आम्हाला थोडं क्षणभर वाटलं आणि एक वेगळा आनंद मिळाला. खूप छान, खूप छान. पाहण्यासारखी बरीचशी भारतात बरीचशी ठिकाणी आहेत पाहण्यासारखी. जबरदस्त. चालते त्याचा सर. आनंद तुम्ही घ्यावा, माझी लई इच्छा आहे. आपल्या शाळेतल्या लोकांनी पण फिरलं येस सर, पाहिजे येस सर, येस आणि सर. आपल्यासाठी पण जगलं पाहिजे. Yes. आपण इतर विद्यार्थ्यांसाठी आपण प्रामाणिकपणे 100 नाही 200% देतोच. अच्छा. आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठी फिरलं पाहिजे. आपलं एक फ्रेशनेस पण आहे की मन मोकळं एक वेगळी ऊर्जा मिळते वेगळी आपल्याला. ऊर्जा निर्माण होते आपल्याला. अच्छा, आणि मुलांना पण आपण ते ते अनुभव अनुभव देऊ देऊ शकतो शकतो आपण. ना. या बऱ्याच ठिकाणी गोष्टी, हे हां. आहे, त्या ठिकाणी ते आहे. काझीरंगामध्ये एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेलं आसाममधलं काझीरंगा. म्हणजे आपण पुस्तकातलं बघून सांगतो फक्त, पण ते बाबा असं प्रत्यक्ष, असं. हां. एक शिंगी गेंडा प्रत्यक्ष पाहिला जबरदस्त वाटतं. अच्छा, म्हणजे एकंदरीत प्रवास खूप चांगला झाला. खूप छान झालं. 7,000 किलोमीटर आलो, सुखरूप आलो महत्वाचं. एकदम छान. मागं लिहायला लागला पण असंच 15-16 दिवस, तेव्हा पण 6,500 झालं किलोमीटर. अप्रतिम तो पण झाला प्रवास. ओके.